आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला. आता काय ती परळी तिकडे राष्ट्रवादीला गेला, आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, तर मला जर जास्त काकांवर प्रेम करावं लागेल काय. तर सारखं मला यावं लागेल. चालेल ना, देताल ना भाकरी भाजी काही. फक्त धिंगाणा करू नका, काम करू द्या. फोटो सेल्फी हाय धक्का बुक्की काही करायची नाही. आणि तुम्ही लोक तर कार्यकर्ते सगळीकडे येतात, पण आता ह्या बाया माऊल्या येऊ शकतात का कुठं सगळीकडे. मग ह्या कार्यक्रमात तर त्यांना समोर येते जाणं, त्यांना बघू दे जाणं. त्यांना काही नसते, कुंकू लावायचे, बघायचंय, असं माया करायची, पदर उतरायचं, हेच करायचं, दुसरं काय. तर मी लक्ष देणार, प्रत्येक कामात लक्ष देणार. ह्याचा अर्थ तुम्हाला जसा घ्यायचा तसा घेऊ नका. आता निमंत्रण तुम्हाला वाटतं काही आता पुन्हा सत्तेच करत बसते. आता मी पुन्हा तेच सगळ्यांना मी एवढी रामकथा सांगते, पुन्हा रामाची सीता कोण होती. पंकजाताईंना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या. जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या, तुमचाच मतदारसंघ तो, वाळूवरती द्या. तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेल्या आहे, त्याच्यावरती लक्ष द्या. आमच्यावरती कशाला, आम्ही किरकोळ लोक आहेत, गरीब माणसं आहेत, आमच्यावर धोपाट्या टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला. त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावरती, आष्टी मतदारसंघावरती गेल्या इलेक्शनमध्ये. आणि आज तुम्ही टीव्ही वाले असतील तर माझी विनंती आहे, ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा. ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील. शिट्टीवाले, आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं. भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे. त्यांनी तिकडं प्रेम करू नये, अशा प्रकारची माझी विनंती. हो, भाजपचाच आहे, जास्तीचे लक्ष द्या, आमची काही हरकत नाही. परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे, तिकडं जास्त लक्ष द्या. तिथलं सगळंच हायजॅक झालंय, तिकडं बघा मला. नाही, आष्टी भाजपचा आत्ता मतदारसंघ झाला. इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे, हे तुमच्या ध्यानात आहे ना. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला. ते ज्या बोलतात ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं. इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता, त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं. तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका, नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून. पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही, ते तुमच्याकडे आहे. तर त्या इलेक्शनमध्ये म्हणल्या होत्या की केज हा एकच सीट आहे ना माझ्या वाट्याची. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला. इलेक्शनमध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता, आणि आता पवित्र विवाह कसा झाला.